नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातला एक पदार्थ दाखवणार आहे. ते म्हणजे रव्याची कुरडई. ती अगदी गव्हाच्या कुरडईसारखी सेम अगदी चवीला लागते. गव्हाच्या कुरडईला जास्त मेहनत लागते, तसं रव्याच्या कुरडईला मेहनत लागत नाही. आणि ही एकदा कुरडई बनवली की आपण वर्षभर आरामशीर खाऊ शकतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. आम्ही 1 किलो रवा बारीक घेतलाय. शक्यतो बारीकच घ्यायचा. जाड असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता. हा रवा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि 10 मिनिटं असंच ठेवायचं आणि याच्यात थोडीशी तुरटी अशी फिरवायची आणि 10 मिनिटांनी ह्यातलं पाणी काढून टाकायचं, कारण वरची जी घाण येते ना ती जाते निघून. रवा जर आपण हा सकाळी भिजत घातला तरी पण संध्याकाळी पाणी बदलायचं आणि हा 3 दिवस भिजवून घ्यायचा. हा रवा मी सोमवारी सकाळी भिजत घातला, मग सोमवारी सकाळी, सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी, मंगळवारी संध्याकाळी पाणी बदललं. आणि आज बुधवार आहे. आज पाणी बदलून सकाळी बदलल्याने आता मी करायला घेते. हे बघा पाण्याला कसे बुडबुडे आलेत. आता हा पाणी हळूच वर काढून घ्यायचं. हे पाणी अगदी खालचं चीक पुढे येईपर्यंत सावकाश हलक्या हाताने काढून घ्यायचं. आता हलक्या हाताने यातलं आपण पाणी काढून घेऊ. आपण ह्याच्यामधलं आता पाणी काढून घेतले. आता हे चीक एका पातेल्याने मोजून घेऊ आणि ज्या पातेल्याने चीक मोजले त्याच पातेल्याने आपण पाण्याचं आंदण ठेवू. चीक पूर्ण हलवून घेऊ आणि मग मोजायचं. बघा पातेल्याला खाली घट्ट चीक लागले. आपलं 2 पातेली चीक झाले. आता एवढं 2 पातेली पाणी घ्यायचं. आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि एक पातेलं घ्यायचं, पण ते जाड बुडाचं घ्यायचं, कारण चीक खाली लागू नये म्हणून. आता त्याच्यामध्ये जे आपण चीक मोजलं त्याच पातेल्याने 2 पातेली पाणी घ्यायचं. आता ह्या पाण्याला चांगली खळबळून उकळी येऊन देऊ. त्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे लवकर उकळी येते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि थोडा पापड खार. आता परत त्याला एक उकळी येऊन देऊ. आता आपण गॅस कमी करू आणि चीक घाटून घेऊ. एका हाताने चीक टाकायचं, एका हाताने घाटायचं पटपट पटपट. चीक घट्ट होईपर्यंत घाटायचा आणि आतल्या गुठळ्या मोडत जायचं. आता हे लाटण्याला पीठ चिकटले ते आपण काढून घेऊ आणि हे चीक 15-20 मिनिटं झाकून ठेवू म्हणजे ते छान शिजल. आता हे झाकून ठेवू आपण चीक शिजलाय का आता बघून घेऊ. आणि चीक शिजलाय हे कसं चेक करायचं, ओल्या पाण्यात हात घ्यायचा आणि असं दाबायचं. हाताला चीक लागला तर आपण समजायचं चीक शिजला नाही, पण माझ्या हाताला लागतच नाही बघा. चला आपला चीक तयार आहे. आता मी
सोऱ्याला तेल लावून घेतलंय आणि आता आपण कुरड्या पाडायला घेऊ. असं 3 राऊंड मारायचे. बाकीच्या राहिलेल्या कुरड्या अशाच आपण करून घेऊ. आपली कुरडई बघा छान पाडून झाल्या, कारण चीक छान शिजल्यामुळे चांगली कुरडई पडले, त्यामुळे तुकडे झालेले नाहीत अजिबात. आता ह्या कुरड्या आपण 2 दिवस उन्हात वाळवून घेऊ. दोन दिवस मस्त आपण कुरडई वाळवून घेतलेली आहे बघा, छान सुकलेली आहे. आता आपण तिला तळून घेऊ. तेल मी तापवून घेतलंय. आता मस्तपैकी आपण कुरडई तळून घेऊ. बघा कशी छान फुगले. आपली कुरकुरीत पांढरी शुभ्र कुरडई तयार आहे.